नमस्कार, मी आरती आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पॉप स्यूल बघणार आहोत। तर इथे बघा, मी आपली रेग्युलर स्यूल्स असते ती आधी केली 2.5 इंच तिथून मी मार्क केलं, त्यानंतर स्ट्रेट लाईन मार्क केली आणि त्यानंतर मी आपली बाही ठेवून कट केलेला आहे, म्हणजे मार्क केलेला आहे। ठीक आहे। आणि इथे बघा, इथे मी बाहीचा घेर टाकला आणि 2 इंच मी इथे मार्जिन टाकलेला आहे। आणि वरती जो कापड आहे इथे 2.5 इंच आपण सोडलेलं होतं, तर वरती मी इथे 2 इंच घेतलेला आहे। इथून इतकं अंतर जे आहे ते 2 इंचाचं आहे आणि नंतर जे आहे मी बाहीचा आकार दिलेला आहे आणि असंच असा जो आहे पेपर ठेवून मी फॅब्रिक कट करून घेतलेला आहे। आणि आपण 2.5 इंच जिथे वाढवलेलं होतं तिचे दोन्ही साइडने नॉचेस आपल्याला लावून घ्यायचे। आता यानंतर बघा, खालची बाजू जी आहे ती आपल्याला डबल फोल्ड करायची आहे। अशा पद्धतीने मी इथे डबल फोल्ड करून जी आहे ती स्टिच लावून घेणार आहे संपूर्ण बॉर्डरला खाली। इथे मी अशा पद्धतीने स्टिच लावून घेतलेली आहे। आता आपल्याला इलास्टिक लावायचं आहे। इलास्टिक मी इथे घेतलं आणि जिथून आपण फोल्ड केलं त्याच्या 1 इंचावरून जे आहे इथे मी इलास्टिक लावायला चालू केलेला आहे। अशा पद्धतीने इलास्टिक लावताय। इलास्टिक नेहमी लावताना एकच शिलाई लावायची नाही, त्याला आणखी साइडने म्हणजेच कडेने आणखी एक आपल्याला शिलाई द्यायची आहे, म्हणजे टिप द्यायची आहे। आणि तुम्ही याच्या क्रीज बघू शकता किती छान पैकी अशा आलेल्या आहेत। तर आणि मागून देखील बघा आणि पुढून देखील बघा किती सुंदर आपली इलास्टिक लावून झालेली आहे। आता आपल्याला वरच्या साइडने पफ क्रिएट करायचा आहे, तर आपण 2.5 इंच सोडलेलं होतं, इथे पेननी मार्क करून घ्यायचं किंवा कैचीने नॉट लावून घ्यायचे आहे। आता इथे बघा, आपण जेवढं फॅब्रिक सोडलेलं होतं तेवढ्याच आपल्याला प्लेट घ्यायची आहे। तुम्ही कोणत्याही साइडने घेऊ शकता। आता मी या कोणत्याही कॉर्नर पासून आपल्याला इथे सुरुवात करायची आहे। इथे बघा, मी आता अशा पद्धतीने प्लेट्स पकडत आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण पार्टला वरच्या प्लेट्स जे आहे त्या देऊन द्यायच्या आहे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। आणि जर तुम्हाला माझ्याकडून नवीन पॅटर्न शिकायचे असतील तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आपले येणारे वर्कशॉप असतात ते जॉईन करा। त्यात आपल्याला बेबी ड्रेसेस, बेबी फ्रॉक, ब्लाउज, कुर्ती, टॉप हे सगळे शिकायला मिळणार। इथे बघा, आता अशा पद्धतीने जे आहे प्लीट्स देऊन झालेले आहे आणि तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा।